निश्चितपणे निवडणूक आयोगाने घेतली असेल. म्हणून आता नेमका प्रकार काय आहे हे त्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिल्यानंतर लक्षात येईल. उपमुख्यमंत्र्यांचा अपघाती मृत्यू 10 दिवस झाले, पण त्यात आता वेगवेगळेच दावे संशय व्यक्त केले जातो. आपण गडकरी यांनी संशय व्यक्त केला, पायलटचा 50 कोटींचा विमा होता, सुसाईड बॉम्ब अँगलने ही चौकशी झाली. बघा, अजितदादाच्या मृत्यूनंतर जे काही दावे प्रतिदावे होत आहेत, काही आरोप होत आहेत, खरं तर याची चौकशी चालू आहे. आणि जेव्हा चौकशी चालू आहे तर त्याच्यामध्ये आपलं काही मत किंवा आक्षेप नोंदवायचा असेल तर आपण तो पोलिसाकडे नोंदवला पाहिजे, त्याला ऑब्जेक्शन नाहीये. परंतु रोज एक अजितदादांचं जाण्याचं दुःख कमी आणि ह्या आरोपाचे फायदे जास्त झडत चालल्या, ते राजकारणासाठी बरोबर नाही. तुम्हाला जागा दिलेली आहे की तिथं मांडा ना तुमचं मत काय असेल ते. त्या विमानाचा विमा 50 कोटीचा होता असं कळतं. आता पायलटचा विमा 50 कोटीचा होता, एक नवीनच आता येते समोर येते. म्हणून या सगळ्या गोष्टीचा चौकशा जरूर होतील. सीआयडी चौकशी करते, आणखीन कोणती एजन्सी चौकशी करत असेल, परंतु आता याच्यासाठी थोडा अवधी लागेल. त्या अवधीनंतरच या सगळ्या गोष्टीचं स्पष्टीकरण होईल. सोशल मीडियावर आणि गाव खेड्याच्या पारावरच्या ज्या गप्पा जर बघितल्या तर त्याच्यामध्ये अजित पवार जिवंत आहे, ते 10 तारखेला परत येतील असं म्हणजे सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टीचं आपल्याला पाहायला मिळत. हे बघा, सोशल मीडियावर नेमकं आता कधी काय येईल ना याचा काही भरोसा राहिलेला नाही. काय चर्चा घडतील, कशाच्या बाबतीत घडतील, आणि म्हणून आता हे सोशल मीडियाचा लोन हे सर्वसामान्य माणसाला कन्फ्युजन जास्त करतं. याचाच सगळा खुलासा झालेला आहे. अंतयात्रा झाली.